समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पलूस तालुक्यातील सर्व शेती खातेदार शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी फार्मर आयडी तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अप्पर तहसीलदार मनोहर पाटील यांनी पलूस येथे आयोजित बैठकीत ही माहिती दिली आहे। पाटील यांनी सांगितले की 7/12 ज्या नावांनी शेती दाखल आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील किंवा नजीकच्या सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रावर संपर्क साधून आपला फार्मर आयडी तात्काळ तयार करून घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही। शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी पलूस येथे अप्पर तहसीलदार मनोहर पाटील यांनी शेतकऱ्यांनी ताबडतोब अॅग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना यांचा लाभ मिळणार नाही। कर्जमाफी, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई या सुविधांपासून वंचित राहावे लागेल। तसेच जमीन खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाहीत। कोणत्याही कृषीविषयक योजनांचा लाभही घेता येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, अन्यथा लाभ बंद होईल असे सांगितले। त्याचबरोबर सदर फार्मर आयडी नोंदणी करताना जर महा ई सेवा अथवा सीएससी सेंटरवर जर कोणी सदरची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली अथवा पैशांची मागणी केली तर थेट आमच्याशी संपर्क साधावा। संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही अप्पर तहसीलदार मनोहर पाटील यांनी दिला आहे। या बैठकीत तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। पलूस तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी, तलाठी यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये ॲग्रीस्टॅकच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला। ॲग्रीस्टॅकच्या कामामध्ये पलूस तालुक्यामध्ये कामकाज सुरू आहे, परंतु लोकांच्याकडून त्यामध्ये अधिक प्रतिसादाची आवश्यकता आहे। आमचं महसूल प्रशासन असू दे, पंचायत समिती असू दे किंवा कृषी विभाग असू दे, यांच्याकडून हे ॲग्रीस्टॅकच्या नोंदणीचं काम सुरू आहे। यामध्ये महा ई सेवा केंद्र असतील, सेतू कार्यालय असतील, यांच्याकडे जाऊन सर्व खातेदारांनी ज्यांची जमिनीची खाते आहेत त्यांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी करणं आवश्यक आहे। जे खातेदार ॲग्रीस्टॅकची नोंदणी करणार नाहीत अशा खातेदारांना पीएम किसानचा लाभ असू दे किंवा भविष्यात आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पीक नुकसान असू दे किंवा शासनाकडून मिळणाऱ्या विविध आर्थिक लाभापासून वंचित राहावं लागेल। तर सर्व खातेदारांना आवाहन करण्यात येते की पलूस तालुक्यातील सर्व खातेदारांनी तालुक्यातील महा ई सेवा केंद्र, कृषी विभाग, महसूल विभागाच्या कर्मचारी आणि सीएससी केंद्र असतील, महा ई सेवा केंद्र, सेतू यांच्या आपल्या जवळची जी कुठली केंद्र असतील यांच्याशी संपर्क साधून ॲग्रीस्टॅकची आपली नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या महा ई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये ॲग्रीस्टॅकची नोंदणी करण्यामध्ये टाळाटाळ केली जाईल असं लोकांना वाटत असेल किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या किंवा त्याबाबत ॲग्रीस्टॅकच्या नोंदणीसाठी पैशाची मागणी केली जाईल असं निदर्शनास येईल, अशा केंद्रांच्यावर कारवाई केली जाईल। लोकांनी जास्तीत जास्त ॲग्रीस्टॅकची नोंदणी करून शासनाच्या भविष्यात मिळणाऱ्या लाभापासून वंचित होऊ नये यासाठी सर्वांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।